नमस्कार मित्रांनो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक बॉम्ब टाकला। त्यांचं म्हणणं आहे पुढचा महापौर शिवसेनेचा होणार आहे। महापौर म्हणजे मुंबईचा महापौर। बाकीच्या शहरांना महाराष्ट्रात तेवढी किंमत नसते जेवढी मुंबईला असते, कारण मुंबई महानगरपालिकेची तिजोरी इतर सगळ्या महानगरपालिका एकत्र केल्या तरी त्यांच्या एकत्र तिजोरीपेक्षा मुंबई महानगरपालिकेची तिजोरी मोठी आहे। आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी जेव्हा सांगितलं की सध्याच्या महापौर रितू तावडे यांची 2.5 वर्षांची कारकीर्द संपली की पुढचा महापौर हा शिवसेनेचा होणार आहे। अर्थात हा महापौर 2.5 वर्षाचा नसेल तर 1.25 वर्षाचा असेल। म्हणजे जसं गणपती 1.5 दिवसाचे गणपती, 5 दिवसाचे गणपती, 7 दिवसाचे गणपती, तसं 1.25 वर्षाचा महापौर शिवसेनेचा असणार आहे। आणि त्यानंतर पुन्हा 1.25 वर्षाचा महापौर भाजपाचा असणार आहे। हे वक्तव्य काल झालेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचं आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीला 1 वर्षाची मुदतवाढ देऊन एका प्रकारे आपले सहकारी आणि शिवसेनेचे नेते असलेल्या प्रताप सरनाईकांची आणि एकूणच शिवसेनेची किरकिरी केली, शिवसेनेची पंचायत केली। याचं कारण या निर्णयामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला संधी मिळाली की या सरकारमध्ये भागीदार असूनही शिवसेनेचं कोणी ऐकत नाही, शिवसेनेचं काही चालत नाही, मुख्यमंत्री शिवसेनेला जुमानत नाहीत आणि मुख्यमंत्र्यांनी निर्णय फिरवला, मराठीच्या मुद्द्यावरचा निर्णय फिरवला तरी देखील त्याविरुद्ध बंड करायची एकनाथ शिंदेंमध्ये ताकद नाही। आज मला आश्चर्य वाटलं की संजय राऊतांनी खरं तर या विषयावर देवेंद्र फडणवीसांवर टीका करायला होती, कारण जर रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलायची सक्ती नसेल आणि हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असेल तर त्याच्यासाठी टीकेचं धनी मुख्यमंत्री असायला हवेत। पण संजय राऊतांनी टीका केली ती अमित शहांवर की एका प्रकारे एकनाथ शिंदे काही करू शकत नाही कारण हा अमित शहांचा निर्णय आहे वगैरे वगैरे वगैरे। संजय राऊतांना हे आठवण करून द्यायची गरज नाही की त्यांचे नेते आणि ते ज्या पेपराचे संपादक आहेत त्याचे मालक उद्धव ठाकरे जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा अशी काही सक्ती नव्हती आणि रिक्षा टॅक्सी चालक तेव्हाही हिंदीतच बोलत होते, असं नव्हतं की तेव्हा ते मराठीत बोलत होते आणि आता ते हिंदीत बोलायला लागले आणि तेव्हा काही ते सक्ती करू शकले नव्हते। महाराष्ट्र नवनिर्माण सेना तेव्हाही विरोधी पक्षात होती आणि त्यामुळे आता जी धमकी वगैरे दिली आहे त्यांनी की आम्ही रिक्षा टॅक्सी चालकांचं मुस्काट फोडू जर त्यांना मराठी बोलता आलं नाही तर, असंही कुठे दिसलं नाही की अशी काही 500,000 मुस्काटं फोडली गेलेली आहेत। कुठेतरी ठाण्यात एका ठिकाणी किंवा दादरमध्ये 1-2 ठिकाणी असं काहीतरी एखाद्या टॅक्सी चालकाला मारहाण करून किंवा ठाण्यात रिक्षावाल्याला मारहाण करून अशा घटना घडलेल्या आहेत। पण लाखो लोक आणि परप्रांतीय त्याच्यामध्ये किंवा हिंदी भाषिक रिक्षा टॅक्सी चालवतात, असं काही झालेलं नाही की त्यांना मारहाण केल्यामुळे काही बातमी वगैरे झालेली नाही। पण त्याच्यामुळे असं बोललं जाऊ लागलं की मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम हा कायमच असतो, याच्यात काही नवीन गोष्ट काही नाही, आता काही नवीन काही त्याच्यामध्ये सुधारित तो शासकीय आदेश काढला वगैरे, पण मुख्यमंत्री राज्यात आणि देशामध्ये पंतप्रधान मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात आणि त्यामुळे सगळ्या निर्णयांवर त्यांची सहमती असणं आवश्यक असते। एरवी ते इतर मंत्र्यांचे निर्णय सही न करता अडवू शकतात, तसंच सही केलेले निर्णयही फिरवू शकतात। असं सांगितलं जातं की हा मराठी सक्तीचा विषय, म्हणजे मराठी सक्तीने मराठी बोलता आलं पाहिजे आणि तो बोलायचं तर हे जे काही 15-16 प्रश्न काढले होते त्यांची उत्तरं देता आली पाहिजेत, हा विषय
पुढे ढकलण्याचं कारण म्हणजे त्याचा उपाय व्हायच्याऐवजी अपाय व्हायला लागला. त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण की या सगळ्याचा वापर ट्रॅफिक पोलीस वसुलीसाठी करतील असं चित्र निर्माण व्हायला लागलं आणि त्याचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर, विधानसभेच्या निवडणुकांवर परिणाम होईल असं कोणीतरी सांगितलं आणि म्हणून हा निर्णय झाला. मला असं वाटत नाही की अशा प्रकारे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातला निर्णय बदलेल किंवा महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी आलं नाही आणि ते सक्ती करायला गेलं तर उत्तर प्रदेशचे लोक भाजपाच्या विरोधात मतदान करतील असं मला वाटत नाही. बाय द वे, मनसेचे लाडके जावेद अख्तरही मराठी बोलत नाहीत. त्यांची तर अख्खी हयात महाराष्ट्रात गेलेली आहे, पण ते मराठी बोलत नाहीत. आणि मग त्याचं लग्न समर्थन असं केलं होतं की मला जी भाषा चांगली येते त्याच्यात मी बोलणार. मग ते समर्थन रिक्षा टॅक्सीवालेही करू शकतात, मला जी भाषा चांगली येते त्याच्यात मी बोलणार. आणि त्यामुळे मराठीचा मुद्दा सगळ्याच पक्षांसाठी दांभिकतेचा आहे. लोकांना वाईट वाटलं की हाजी अराफत शेखनी त्याच्या पुढाकार घेऊन हा निर्णय बदलला, ते पण ठीक आहे, त्याच्यामुळे एक दिवसाचा राजकारणाचा विषय झाला. पण त्याच्यामुळे आता जी टीका होऊ लागली की आपला पक्ष महाराष्ट्रात दुय्यम आहे आणि त्याला कोणी विचारत नाही, तर तिचं समाधान करण्यासाठी कदाचित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं असावं की 1.25 वर्षाचा आमचा महापौर होईल. मला स्वतःला त्याच्याबद्दल शंका वाटते, कारण 2.5 वर्षाचा कार्यकाळ जेव्हा पूर्ण होईल तेव्हा म्हणजे जानेवारी 15ला निवडणुका झाल्या, महापौरपदी रितू तावडे यांची नेमणूक होईपर्यंत वगैरे आणखीन धरून चला महिना, म्हणजे फेब्रुवारी 2026, 2.5 वर्षाची मुदत संपली. म्हणजे तुम्ही विचार करा, ऑगस्ट 2028मध्ये शिवसेनेचा 1.25 वर्षाचा महापौर मुंबईला मिळेल. आणि एका प्रकारे त्या पुढच्या लोकसभा निवडणुका, 2029 सालच्या निवडणुका आणि त्यानंतरच्या कदाचित विधानसभा निवडणुका, जर मोदी सरकारने काही चमत्कार केला नाही आणि सगळ्या वन नेशन वन इलेक्शन वगैरे काही झालं नाही, ते होण्याची शक्यता आता कमी वाटते, पण ते झालं नाही तर कदाचित महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभेच्या आणि देशाच्या लोकसभा निवडणुका जेव्हा होतील तेव्हा मुंबईमध्ये शिवसेनेचा 29 जागा असणाऱ्या शिवसेनेचा महापौर असेल आणि 89 नगरसेवक असलेले भाजपा हे सगळं बघत राहील. मला ही गोष्ट अतिशयोक्तीची वाटते. हे आपल्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी विधान केलं असावं, कारण तोपर्यंत उबाठा सेनेचे 65 नगरसेवक टिकतील याची काही गॅरंटी नाही आहे. ते जर फुटले तर ते कुठे जातील याचा ठाव ठिकाणा नाही आहे. मराठी माध्यमांच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात शिवसेना कोणाची हा निकाल लागलेलाच आहे. कपिल सिब्बल वगैरे उगाच बोलतायत, पण सगळा निकाल ठरलेलाच आहे. फक्त आता तो असं न्यायाधीशांनी असा तो द्यायची वाट आहे, वाट बघतायत सगळे आणि न्यायाधीश निकाल हाच देणार आहेत की शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसऱ्या कोणाची शिवसेना असूच शकत नाही, कारण बाळासाहेबांचा मुलगा उद्धव ठाकरे आहेत आणि त्यामुळे पक्ष त्यांनाच मिळाला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालय म्हणणार याची मराठी माध्यमांसह अनेकांना खात्री आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी वाटेत असताना शिवसेनेचा महापौर मुंबईत बसेल वगैरे अशा गोष्टी, मला असं वाटतं हे सगळं आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आहे. असं कुठेही महापौर 2.5 वर्ष 1.25 वर्ष असं हे होत नाही. ज्या ठाण्यामध्ये शिवसेनेची सत्ता आहे तिथे कधीही महापौरपद वाटलं गेलेलं नाही आहे. भाजपाला आत्तापर्यंत एकदाही महापौरपद ठाण्यामध्ये मिळालेलं नाही आहे. भाजपाने त्याच्याबद्दल तक्रार केलेली नाही आहे. आणि जर ठाण्याचं महापौरपद भाजपाला 1.25 वर्षासाठी मिळणार नसेल तर मुंबईचं महापौरपद शिवसेनेला मिळण्याची शक्यता तेवढीच आहे जेवढी ठाण्याचं महापौरपद भाजपाला मिळण्याचं. आणि त्याच्यामुळे चर्चा जरी झाली तरी मला वाटत नाही की याच्यातनं काही भाजपा शिवसेनेचे मतभेद समोर आले आहेत आणि हे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशा गोष्टी करतो. मागे जेव्हा शिवसेना एकमात्र शिवसेना म्हणजे फुटायच्या आधीची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या हातात होती तेव्हाही याच गोष्टी चालायच्या. आपल्याला आठवत असेल 2017च्या निवडणुकांपूर्वी अशाच प्रकारे वादविवाद चालायचे. राजीनामे खिशात होते, बाहेर येणार होते, ते राजीनामे काही बाहेर आले नाहीत, कोणी राजीनामा दिला नाही, उद्धव ठाकरेंनी साथ सोडली नाही. या सगळ्या गोष्टी राजकारणात होत असतात.
त्याच्याकडे त्याच दृष्टीने बघायला हवं. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.